एसटी कामगार सेनेतर्फे नाशिक विभागातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात निवेदन। महाराष्ट्र एसटी कामगार सेनेतर्फे नाशिक विभागातील विविध प्रलंबित कामगार प्रश्नाची ठोस दखल घेण्यासाठी आज विभागीय कार्यालयात निवेदन सादर करण्यात आलं। यावेळी माननीय प्रभारी विभाग नियंत्रक श्री भोसले साहेब व कामगार अधिकारी सौ चपके मॅडम यांना अधिकृतरित्या निवेदन देण्यात आलं। या निवेदनाद्वारे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन, सेवा, अटी, पदोन्नती तसेच स्थानिक स्तरावरील समस्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली। निवेदन देताना एसटी कामगार सेनेचे राज्य संघटक सचिव श्री सुभाष जाधव, प्रादेशिक सचिव श्री श्याम इंगळे, विभागीय अध्यक्ष प्रवीण हडवळे, अनिल सांगळे, अनिल लहानगे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। कामगारांच्या हितासाठी लढा देणाऱ्या संघटनेने यावेळी प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा केली असून लवकरच या मागण्यांवर निर्णय घेण्यात येईल अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।